रुद्र सर, घनश्यामची साक्ष घेताय ना, तो सगळं खरं सांगायला तयार आहे. घनश्याम, जा इंटरोगेशन रूम मध्ये जाऊन बस. मी गोवन जातो सर. थांब विशाल, त्याला एकट्याला जाऊ द्या. त्याआधी मला एक महत्वाचा सरकारी कॉल करायचा आहे. तो झाला की मी स्वतः याची साक्ष घेणार आहे. रुद्र सर, यो फोन वगैरे काय आहे? और तो साक्ष द्यायला रेडी आहे, तरी तुम्ही उशीर का लावा लागलाय? शुभंकर, मी आत्ताच म्हटलं ना, मला एक अर्जंट कॉल करायचा आहे आणि मी येईपर्यंत माझ्या साक्षीदाराबरोबर कोणीही बोलणार नाही, भेटणार नाही. घनश्याम, जा तू इंटरोगेशन रूम मध्ये जाऊन बस. मी माझा कॉल करून येतो, तोपर्यंत कोणीही आत जाणार नाही. रुद्र सर, आम्ही बी आत येणार. साक्ष आमच्या समोर व्हायला पाहिजे. फेरफार नंतर होऊ शकते. ठीक आहे, आलो मी कॉल करून. यांच्यावर लक्ष ठेव. हं? काय कुठं आणून ठेवलंय शुभून? या खिडकीचा पण काय उपयोग आहे? एक वाऱ्याची झुळूक येत नाही. केवढं गरम होतंय इथं ना. गरमीने उभं राहून राहून आमचा पुतळा अख्खा वितळून जाईल. आम्हाला ना सवयच नाही असल्या ठिकाणी राहायची. बाई बाई बाई. शोभा, काय चालवलंय ग सकाळपासून? नुसती भुणभुण 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 भुणभुण. हा, एवढा त्रास होतोय तुला? हा, एवढं गरम होतंय तुला? मग एक काम कर की बाळा, तू जा की तुझ्या नवऱ्या संग आणि सासरी राहून काय तुला एसी पाहिजे, फॅन पाहिजे, काय पाहिजे ते घे आणि सुखात राहा की बाई. हा, आमच्या डोक्यावरचं वजन तरी उतरल ग. हा, कुणी अडवलंय का तुला? आहे नाही, तुम्ही पण वेळच्या वेळी आमच्या लग्नाच्या वेळी हुंडा दिला असता का नाही? मग गेलो असतो आम्ही सासरी. आम्हाला पण काय हाऊस नाही तुमच्या बरोबर इकडं राहायची. अगं काय लाज शरम सगळं इकूनच खाल्लं का काय? जनाची नाही मनाची तरी ठेव की ग. अगं तुझा बाप पोलीस कुटुंबीत बंद पडलाय, भावाची नोकरी गेल्या, घराची आबरू विशीवर टांगल्या. हा, आणि तुला हुंड्याचं पैसे पाहिजे? काहीच कसं वाटत नाही ग. अगं पोरगी आहेस का आहेस कोण? हा, अगं आहे बास की, किती बोलशील? दम लागतो का नाही तुला? आले काय? एक मिनिट बाई. राहू दे. पहिल्यांदाच आले नाही काय तुम्ही? ते थोडीशी आहे धूळ, पाणी सरलं. शुभे काय माल शोधलाय शुभून? सासूबाई हे घर तर चालवतच संपतंय. घर की अडगळीची खोली. आता आम्ही तरी काय बोलणार ह्याच्यात? जावई बापू, माझ्या पोरानं अशा परिस्थितीत सुद्धा एका रात्रीत धावपळ करून आम्हाला छप्पर मिळवून दिलंय आणि तीच आमच्यासाठी लय मोठी गोष्ट आहे. हो काय? राहू दे. पोराचं कौतुक राहू द्या. याची सुंदरीकडे बघा. त्या श्रावणीला भेटायला गेली होती लपून. मी बघितलं, खेतून घेऊन आलोय. काय ग? सानू, काय ऐकतोय मी? काय म्हणतात हे? तू सावलीला भेटायला गेली होतीस? अगं कशात नाही? अगं विश्वंभर साहेबाचा आपल्या कुटुंबावरती केवढा राग आहे माहितीये का नाही तुला? आता कुठलं संकट ओढवून घ्यायला गेली होतीस बाई तू? काही श्रावणीला नव्हते भेटायला गेले. मग मी डॉक्टरकडे गेलते. हा, डॉक्टरांच्याकडे लागल का? बाळा डॉक्टरकडे गेली होतीस का? अजून तुला बरं वाटत नाही? हो नाही, ते डोकं लय दुखायला लागलेलं.
म्हणून चेकअपला गेलते. असला कुठला इंटरनॅशनल आजार झालाय ग तुला? नाही परवा डोकं दुखत होतं, तेरवा काय तर उलट्या होत होत्या. उलट्या झाल्या? हो मग उलट्या झाल्या की. काय म्हणले डॉक्टर? कुठल्या डॉक्टरकडे गेलती तू? नक्की कसला त्रास झालाय तुला? काय नाही, नॉर्मल वीकनेस आहे. गोळ्या दिल्यात त्यांनी, मी जरा फ्रेश होत्या. ते कुठल्या गोळ्या दे बाई काय सांग. विशाल, हो सर. आता हा जे काही बोलेल ते शब्दन शब्द लिहून काढ. हो सर. तर तुझ्यावर असा आरोप आहे की दौलतरावच्या बॅगमध्ये महालक्ष्मीचा हार तूच टाकला होतास आणि हे सगळं अलकनंदा मॅडमच्या सांगण्यावरून करण्यात आलं. खरंय का हे? घनश्याम काका, अहो घाबरू नका. हा, अजिबात घाबरू नका. तुम्ही मला बाहेर जे सांगितलं ना तेच आता न घाबरता यांना सुद्धा सांगा. काही होणार नाही. हा, सांगा सांगा सगळं. बोल. अलकनंदा मॅडमच्या सांगण्यावरून केलंस का? बोल. नाही नाही, हे अलकनंदा मॅडमने नाही केलं. हे सगळं मी केलं पैशासाठी. हो, तुम्ही काय बोलताय? तुम्ही खोटं का बोलताय? हो, बाहेर तुम्ही आत्याचं अलकनंदा मॅडमचं नाव घेतलं होतं ना, मग आता साक्ष का बदलताय? तो माणूस 100% खोटं बोलायला लागलाय. ह्याच्यावर ना कोणतरी दबाव टाका लागलाय. शुभंकर, शांत बसायचा. मी चौकशी करतोय ना. अहो पण सरळ सरळ खोटं बोलतोय हा. यानं मगाशी आमच्यासमोर वेगळं सांगितलंय. ए बघ, तुला शेवटचं सांगतोय, हे माझं पोलीस स्टेशन आहे, आलं लक्षात? आणि इथं माझ्याशी आवाज चढून बोलायचं नाही. बघा शुभ शुभ हे बघ तू शांत, ताबा ठेव स्वतःवर. रुद्र सर, मी देवा शपथ सांगते, यांनी खरंच माझ्यासमोर आत्याचं नाव घेतलं होतं. हे स्वतःच म्हणाले होते की आत्यानेच त्यांना शुभूच्या बाबांच्या पिशवीत तो हार टाकायला सांगितला. श्रावणी, मी समजू शकतो तुम्ही काय म्हणताय ते, पण कसं आहे, पोलिसांना फक्त आणि फक्त पुरावे आणि साक्ष महत्वाचे असते. विशाल, यांनी आत्ता आपल्या समोर गुन्हा कबूल केलाय. याला अटक करा आणि लॉकअप मध्ये टाका लगेच. अहो पण सर, चला.